ही स्टोरी मी स्वतः क्रिएट केलेली असल्यामुळे आणि हा व्हिडिओ माझ्या स्वतःच्या आवाजात आहे, त्यामुळे कुणीही स्टोरी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नये. तर राणीनं तिची छेड काढण्यासाठी पाठवलेल्या त्या 2 गुंडांना चांगलाच दमसुद्धा दिला, मारही दिला आणि उठाबशा काढायला लावल्या आणि मगच त्यांना सोडलं आणि ती घरी गेली. आणि रोहित मात्र आजचा तिचा हा कारनामा बघितला आणि थेट कारखान्यावर गेला आणि ऑफिसमध्ये गेल्या गेल्या त्यानं 2 ग्लास पाणी मागवलं. दोन्हीही ग्लास पाणी पिऊन म्हणाला, आणखीन पाणी आणा. या मुलीनं माझ्या तर तोंडचं पाणीच पळवलं. आणि तो शिपाई त्याच्याकडे जरा आश्चर्याने बघत म्हणाला. आणि राहुलसुद्धा त्याच्याकडे चकित होऊन बघत होता. आणि रोहित शिपायाला म्हणाला, असं काय बघतोस? पाणी मागितलं, सोनं नाही मागितलं. जा पाणी घेऊन ये. तसा राहुल खूप हसला आणि म्हणाला, रोहित, अरे आज काय झालंय तुला? इतकं का पाणी पितोस? आणि कुणी तुझ्या तोंडचं पाणी पळवलं? आणि रोहित म्हणाला, राणी, दादा, ही मुलगी ना हॉरिबल आहे. अरे आज तिला मनवण्यासाठी मी असा प्लॅन केला होता. मी म्हणजे टिंगूनं सांगितलं होतं हे करायला मला, आणि त्या मुलीनं त्याच गुंडांना मारलं आणि शिक्षा केली. आणि राहुल हसून म्हणाला, पण तुला असल्या नुसत्या उचापती करायला कोण सांगतं? तुला सांगितलं ना तिला तिचा वेळ दे. सतत असं मागे लागल्यामुळे ती वैतागून गेली असेल. अरे म्हणून तुला कारखान्यावर यायला उशीर झाला का आज? तिच्या मागे मागे फिरतोस म्हणून? तरीच मी म्हणतोय की अशा कोणत्या महत्त्वाच्या कामात अडकला आहेस? आणि तुझं आपलं भलतंच काहीतरी. आणि रोहित म्हणाला, दादा, भलतंच काहीतरी नाही. राणी घरी यायला हवी की नको? राहुल म्हणाला, पण का? का रोहित? मी तुला कालच म्हणालो की या प्रश्नाचं उत्तर तू आधी शोध, की राणीनं घरी का यायला हवं, आणि मग योग्य ट्रॅक पकड आणि तिच्याशी बोल. मग रोहित थोडा गप्प झाला आणि म्हणाला, आता तू सांग मी काय करू? मला काही सुचत नाही. ती ऐकतच नाही. आणि राहुलला वाटलं की आपला भाऊ या बाबतीत थोडा कच्चा लिंबू आहे, आणि म्हणून तो म्हणाला, हे बघ, मी सांगतो तसं कर. आता तू फ्रेश म्हणजे नव्याने सुरुवात कर. असं समज की ती फक्त मुलगी आहे आणि तू एक मुलगा आहे. तुम्हा दोघांचं लग्न झालं नाही आणि या आधीची पूर्ण लाईफ विसरून जा आणि तिच्याशी नव्याने ओळख कर, मैत्री कर, तिच्याशी भेट. तू माझी बायको, मी तुझा नवरा, हे सगळं नातं, तुमचं ते बॉन्ड करणं, हे सगळं विसरा आणि पुन्हा नव्याने तुमच्या मनात जागा निर्माण करायला सुरुवात करा एकमेकांविषयी. पुन्हा नव्याने एकमेकांची ओळख करून घ्या. आता रोहित हे सगळं शांतपणे ऐकत होता. आणि मग राहुल म्हणाला, त्याचं काय झालंय ना रोहित? रोजचा दिवस तर एकच आहे रे, पण तुम्हा दोघांच्याही मनाची आधीची पाठीमागच्या विचित्र अनुभवांनी भरून गेलेली आहे. ती पाटी आधी कोरी करणं महत्त्वाचं आहे आणि मगच त्याच्यावर नवीन काहीतरी लिहू शकाल ना तुम्ही. नाहीतर नवं जुनं, नवं जुनं, असं सगळं भेळ मिसळ होत राहील आणि नातं पुढं सरकणार नाही. आणि रोहितला त्याचं बोलणं पटलं आणि म्हणाला, दादा, खरंच म्हणतोस? तिला भेटायला बोलू, पण कशी सुरुवात करू? मला काही कळत नाही. राहुल म्हणाला, मग रोशनचा सल्ला घे. त्यानं मग कशी गर्लफ्रेंड पटवली आणि मग लग्न केलं. बहुतेक तुला सुद्धा तिला पटवून पुन्हा घरी आणावी लागेल. आणि रोहित म्हणाला, तुला काय वाटतं, मला इतका वेळ आहे का? कॉलेज, हे ऑफिस, इतका सगळा डोलारा सांभाळत मुलींच्या मागे मी फिरत बसू का? मला नाही जमणार इतकं सगळं करायला. आणि राहुलनं डोक्यावर हात मारला. आणि रोहित म्हणाला, या मुलींना खूप वेळ द्यायला लागतं रे दादा. यांच्या मागे फिरणं म्हणजे फालतूगिरी आहे. राहुलने आता पुन्हा डोक्यावर हात मारला आणि म्हणाला, हे सगळं मी बघेन. तुझं आत्तापासूनच नकाराची घंटा सुरू झाली का? तू आधी तुझी लाईफ सुधार. रोहित, लाईफ व्यवस्थित असणं सुद्धा फार महत्त्वाचं असतं. आणि मग रोहित हसून म्हणाला, ए दादा,
काल तू खूप खुश होता झोपताना, सांग ना काय कारण आहे? आणि सकाळी वहिनीसुद्धा खूप खुश होत्या. आणि राहुलनं आता फाईल उघडली आणि म्हणाला, खाली बघ आणि एवढं अकाउंट चेक कर, मार्च एंडिंग जवळ येतोय, आपल्याला सगळं क्लिअर करायला हवं. असं म्हणून राहुलनं विषय टाळला. मग रोहितही गप्प बसला. आता दोघेही लंच करायला बसले तर आजही सपनानं चिठ्ठी पाठवली आणि राहुलला वाटलं नेहमीप्रमाणे आय लव्ह यू बाबा असेल, पण आता सपनानं त्यात आय लव्ह यू राहुल असं लिहिलं होतं. आणि ती चिठ्ठी बघितली आणि तो चकित झाला. आणि राहुलनं ती चिठ्ठी पटकन झाकली आणि लपवून ठेवली. आणि रोहित मला, दादा दाखव ना मला आजूची चिठ्ठी, ते वाचायला मलाही छान वाटतं, किती क्यूट वाटतं ना, आणि असं वाटतं की बाळ केव्हा एकदा येईल. आणि राहुल म्हणाला, काही नाही, रोज रोज काय बघायचं. आणि त्यानं ती चिठ्ठी रोहितला दाखवलीच नाही. आणि घरी गेल्यावर मात्र सपनाकडे अजिबात बघत नव्हता. सपना मात्र त्या चिठ्ठीमुळे तो चिडलाय का ते बघत होती. त्याच्यासाठी कॉफी घेऊन गेली आणि त्यानं काहीच न बोलता गुपचूप कॉफी घेतली. आणि तिला वाटलं की आता राहुल मला लवकर ॲक्सेप्ट करतील. मग आता राणीनं त्या गुंडांना शिक्षा केली, पोलिसात वगैरे ते गेली नाही, म्हणून बरं वाटलं सगळ्यांनाच आणि सगळेच रिलॅक्स झाले, नाही तर काही करण होतं. मग मल्हारराव आणि जानकी घरी आले आणि जानकीनं सपनाला विचारलं की राहुलनं काल तुझी काळजी घेतली का, तुझ्याशी बोलला का. आणि सपनानं खुश होऊन सगळं सांगितलं. आणि जानकी म्हणाली, चला म्हणजे कुठेतरी सुरुवात झाली म्हणायचं. पण आता 2 दिवसांनी रोशन येणार आहे, मग बघूच तो तुला रूममध्ये घेतोय का. पण सपना, तो तुझा अपमान करेल तर तुला सहन करावं लागेल. आणि सपना म्हणाली, आई त्यांच्या प्रेमासाठी मी फक्त अपमानच काय, विषसुद्धा प्यायला तयार आहे, कारण ते खरंच खूप चांगले आहेत. मला ना त्यांना फक्त एकदा माझ्या आयुष्यात पहिल्यासारखे राहुल म्हणून घ्यायचं आहे. मग बघा मी त्यांच्यावर इतकं प्रेम करेन, आणि मग मी, ते आणि आमचं बाळ आणि आपली ही फॅमिली, आपण सगळे इतके छान राहू की मधले हे काही दिवस आहेत ना ते आयुष्यात कधी आलेच नाही तसं राहुलला वाटेल. आणि जानकी म्हणाली, हो अगदी तसंच घडेल. चांगल्या मनानं जर एखादी गोष्ट केली ना तर ती कधीच वाया जात नाही. मग आता दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये रोहित राणीकडे बघायला घाबरतच होता. राणीसुद्धा नॉर्मल होऊन त्याच्या शिकवण्याकडे लक्ष देत होती, कारण सकाळपासून त्यानं तिच्याशी बोलण्याचा एकही प्रयत्न केला नाही. आणि मग तिलाही जास्त काही राग नाही आला. मग कॉलेज सुटलं आणि त्यानं राणीला फोन केला आणि म्हणाला, राणी माझं एक काम आहे, जरा थांबशील का. आणि राणी म्हणाली, माझंही तुमच्याकडे काम आहे, मी थांबली आहे. आणि रोहितला आनंद झाला ती त्याच्यासाठी थांबली आहे म्हणून. आणि मग सगळे गेले आणि रोहित तिच्याकडे आनंदित होऊन गेला आणि म्हणाला, बोल ना काय म्हणत होतीस. राणीने त्याच्याकडे एक डब्बा दिला आणि म्हणाली, हे घ्या, हे घरच्यांसाठी. आणि रोहित खुश झाला आणि म्हणाला, राणी म्हणजे तू घरच्यांवर प्रेम करतेस ना. तशी राणी हे ऐकून गप्प बसली आणि मनातच म्हणाली, हाच प्रश्न जर दुसऱ्या पद्धतीने विचारला असता तर काय झालं असतं, की राणी तू माझ्यावर प्रेम करतेस का. तर मी नाही म्हणू शकले नसते, कारण मी त्यांच्यावर प्रेम करते. पण त्यांना तर माझ्यावर प्रेमही करायचं नाही आणि मी त्यांच्यावर प्रेम करते हे जाणूनही घ्यायचं नाही, म्हणजे यांना माझी दखल घ्यायचीच नाही. आणि मग राणी घरी निघाली. तसा रोहित तिला म्हणाला, राणी थांब ना, मला तुला भेटायचं आहे. आणि राणी चकित होऊन म्हणाली, भेटायचं आहे, मग हे काय आहे, ही भेटच झाली की आपली. रोहित म्हणाला, असं नाही, मला तुला वेगळ्या पद्धतीनं, नव्या पद्धतीनं, नवीन ओळख करून घेत भेटायचं आहे.
आणि त्यामध्ये आपण पूर्वीचा एकही विषय काढायचा नाही आणि आपल्या मनाची पाटी पूर्ण कोरी करायची आणि मगच नवीन सुरुवात करायची. नवीन ओळख, नवी सुरुवात, नवीन आयुष्य असं मला राहुल दादानं सांगितलं आहे. आणि राणी मनात म्हणाली, हां, तरीच इतकं चांगलं सुचतंय. तरी मला वाटलं या बुद्धूला एवढं चांगलं बोलायला जमणारच नाही. नक्कीच कोणाचं तरी ऐकून येतो. आणि मग राणी म्हणाली, आणि हे सगळं करून काय होणार आहे सर? रोहित म्हणाला, राणी तू भेट तरी मला, नाहीतर मी ना तुझा डबा घेऊन जाणार नाही. तू स्वतः ये आणि दे. मी काय तुझं कुरिअर बॉय नाही? इतकी हक्कानं कामं सांगतेस, मग मी तुझ्याकडे एक गोष्ट मागू शकत नाही का? आणि राणी म्हणाली, बरं ठीक आहे, कुठं भेटायचं सांगा. आणि रोहितला आनंद झाला आणि म्हणाला, तू आता घरी जा आणि मग संध्याकाळी 6च्या दरम्यान एका रेस्टॉरंटमध्ये मी तुला पत्ता देतो, तिथं ये. आणि राणी म्हणाली, ठीक आहे. आणि आता काय बोलणार आहेत कुणास ठाऊक, असं तिला वाटलं. त्याच्याकडून तशाही काही अपेक्षा नव्हत्याच, कारण तिला त्या मठ्ठ व्यक्तीचा आणि प्रेमाची ABCD माहीत नसलेल्या माणसाचा चांगला अनुभव होता. आणि आता रोहित कारखान्यावर गेला, तिथून लवकर घरी गेला, तो डब्बा दिला आणि खुश होतच मस्तपैकी तयार झाला आणि राणीला भेटायला रेस्टॉरंटमध्ये गेला. इतक्यात राणीला मनूचा फोन आला आणि तो म्हणाला, काय करतेस? राणी म्हणाली, माझ्या जुन्या नवऱ्याला नव्यानं भेटायला आणि ओळखायला निघाले. भेटायला बोलवले रोहित सरांनी. आणि मनोज म्हणाला, अरे वा, मग छान तयार हो. आणि राणी म्हणली, ते काही मला पहिल्यांदा बघतात का छान तयार व्हायला? आणि आता त्या मूर्ख मित्रांचा सल्ला घ्यायचा नाही, आपल्या भावाचं ऐकायचं असं त्यानं ठरवलं. आणि राहुलला फोन करून म्हणाला, दादा मी इथे आलोय, आता मी पुढचं काय करू? आणि राहुल हसून म्हणाला, गुड, आता एखादं गुलाबाचं फूल घे आणि ती आल्या आल्या तिला दे. आणि रोहितनं तोंड वाकडं केलं. इतकं सगळं करायची काय गरज आहे असं त्याला वाटलं. त्यानं गुलाब घेतलंच नाही. आणि मग थोड्या वेळानं राणी आली, पण त्यानं तिच्यासाठी खुर्ची मात्र ओढून दिली बरं का, जसा गाडीचा दरवाजा उघडून दिला तसं. आणि तिला प्रिन्सेस ट्रीटमेंट दिली. आणि राणीला थोडं हसायला आलं, पण ती गप्प बसली. मग तोही गप्प. आणि कुठून सुरुवात करावी हे त्याला कळत नव्हतं. एखाद्या मुलीला अशी भेटण्याची ही पहिलीच वेळ, त्यात ही बायकोच होती की. पण आता त्याच बायकोशी नव्यानं ओळख करून घ्यायची हे त्याला कळत नव्हतं. आणि राणीला वाटायचं यांनी भेटायला बोलावलं तर त्यांना आधी बोलावं. आणि रोहित उगीचच तिच्याकडे बघायचा, नुसता गालात हसायचा, मग इकडं तिकडं बघायचा, अख्ख्या रेस्टॉरंटवर नजर टाकायचा आणि हाताची पायाची नुसती वळवळ वळवळ सुरू होती. आणि राणीने मात्र समोरच्या टिश्यू पेपरवर जी नजर लावली होती ती तिकडेच बघत होती. चेहऱ्यावर कसलाही भाव नव्हता. आणि आता रोहितनं सरळ फोन काढला, बाजूला गेला आणि म्हणाला, दादा अरे ती काहीच बोलत नाही, आता काय करू? आणि राहुलने डोक्यावर हात मारला आणि म्हणाला, गधड्या, सगळं मलाच विचारशील का? आता हनीमून करताना सुद्धा दादाला विचारू नकोस म्हणजे बरं, की दादा आत्ता काय करू? तशी त्याच्यासाठी कॉफी घेऊन आलेली सपना हसली. आणि राहुलही हसून म्हणाला, अरे तिला चहा विचार, कॉफी विचार आणि कर सुरुवात. आणि फोन ठेवला. आणि सपना त्याला कॉफी देऊन म्हणाली, कुठपर्यंत आली गाडी राणी आणि रोहित भाऊजींची? आणि राहुल म्हणाला, अजून आहे तिथेच आहे, सिम्पल आहे माझा भाऊ, असल्या लफड्यात कधी पडत नाही. आता जितकं पण करतोय तेच खूप आहे त्याच्यासाठी, आणि तुला तर खूपच चांगलं माहीत आहे ना, असं म्हणून त्याने तिच्याकडे तिरका कटाक्ष टाकला आणि तिला टोमणा मारला. आणि सपना गुपचूप बाहेर निघून गेली. आणि इकडे रोहित बोलत नाही म्हणून राणी उठली आणि निघालीच. तसा तो म्हणाला, कुठं निघालीस, बस ना. मग राणी बसली. मग रोहितनं वेटरला बोलवलं आणि म्हणाला, चहा, कॉफी, सरबत, ज्यूस सगळं घेऊन या. राणी म्हणाली, इतकं सगळं नको,
मला फक्त चहा चालेल आणि भेटायला तुम्ही बोलवले, तुम्ही बिल द्यायचं. आणि रोहितला तिचा रागच आला. इतका व्यवहारीपणा बघतो का कोण, मूर्ख कुठली, पण असू दे असं म्हणून तो शांत बसला. कारण त्यानंच तिला भेटायला बोलवली होती आणि असं ना तसं बिल तोच देणार होता. तिला कधी दे म्हणाला होता तेव्हा. आणि आता दादा पण म्हणाला आहे ना, जुनं काहीच काढायचं नाही, म्हणून नाही काढायचं तर नाहीच काढायचं जुनं काही, असं त्यानं ठरवलं. मग आता चहा पिऊनसुद्धा ती गप्प, तोही गप्प. आणि काय ही नवीन सुरुवात करायची नाही का, की हाय मी रोहित, तुझं नाव काय, असं बोलत बसायचं का, असं रोहित मनात म्हणत होता. आणि त्याला हे सगळं फालतू वाटत होतं आणि बालिश वाटत होतं या राणीसारखं. आणि आता बसून बसून राणीसुद्धा वैतागली. तिनं घड्याळात बघितलं आणि उठली आणि निघाली. तसं तोही उठला आणि म्हणाला, राणी अगं थांब, मी आहे इथे, कुठं निघालीस, की मी समोर असूनही तुला काहीच फरक पडत नाही, सरळ उठतेस आणि निघून जातेस, इतका ॲटिट्यूड कशाला हवा गं. राणी म्हणाली, इथे काय मी फक्त शांत बसायला आले नाही, मला अभ्यास आहे आणि अंधार पण पडायला लागलाय, रात्र होण्याच्या आत मला घरी गेलं पाहिजे, आई माझी काळजी करत असेल. आणि रोहित लगेच म्हणाला, मी तुला खाणार नाही, याआधी तू माझ्याकडे इतके दिवस बेडरूममध्ये होतीस, मी तुला काही केलं का, मग आता का घाबरतेस. आणि झालं, जुनं काही काढायचं नाही म्हटलं आणि रोहित कुमारनं सगळं जुनंच काढलं आणि सुरुवात केली. आता राणीही चिडली आणि म्हणाली, हे बोलायला तुम्ही मला बोलवलंत का, आणि म्हणे नवी सुरुवात, यात नवीन काय आहे सांगाल का जरा. आणि रोहित म्हणाला, मला नाही येत नवीन सुरुवात करायला, पण तेव्हा तू मला घाबरत नव्हतीस, एका रूममध्ये होतो त्या, उलट जवळजवळ येत होतीस, मग आता का घाबरतेस, थांब ना थोडंसं, मी तयारी करतोय ना माझ्या मनाची, मला नाही सवय असं उठसूट मुलींना भेटायची, मग वेळ तर लागणारच ना. आणि राणी वैतागून म्हणाली, घ्या, म्हातारे होईपर्यंत वेळ घ्या, पण मला जाऊ द्या, असं म्हणत ती निघाली. तसा त्यानं तिचा हात पकडला आणि राणीनं तिकडं रागात बघितलं आणि म्हणाली, माझा हात सोडा. का पकडला माझा हात, माझ्या परवानगीशिवाय. तुम्हाला काय वाटलं, तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही माझा हात पकडणार, तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही मला मिठी मारणार आणि माझ्याशी कसंही वागणार, आणि तुमचा हेतू साध्य झाला की सगळं नाटक म्हणून दूर जाल, असंच ना. पण मी बाहुली नाही सर, लक्ष ठेवा, मी माणूस आहे. आणि रोहित म्हणाला, राणी मीही तुझा नवरा आहे, तुझा हात पकडण्याचा हक्क मला आहे. आणि राणी म्हणाली, हो मग दाखवा मॅरेज सर्टिफिकेट, काढले का तुम्ही, इतके दिवस झालं आपल्या लग्नाला, तुम्ही साधं माझं नाव तरी नोंदवलं का तुमच्या नावापुढं. आणि म्हणे नवरा आहे, अजिबात मला हात लावायचा नाही, मॅरेज सर्टिफिकेट आणायचं आणि मग हात लावायचा. मला माहीत आहे ना तुम्ही ते का केलं नाही अजून, कारण तुम्हाला मला आयुष्यभर तुमच्या आयुष्यात ठेवायचं नव्हतंच. मग आता मी आले ना तुमच्या आयुष्यातून बाहेर, मग कशाला माझ्या मागे मागे फिरता, असं म्हणून ती निघाली रेस्टॉरंटमधून बाहेर आणि रिक्षाची वाट बघत बसली. आणि पाठीमागे रोहितनं पुन्हा चेहरा लटकवला आणि गप्प बसला. आणि जुनं काहीच काढायचं नाही ठरवलं होतं आणि सगळं जुनंच निघालं. जुन्याच मुद्द्यांवरून ते पुन्हा भांडले आणि नवीन कशी सुरुवात होणार होती कुणास ठाऊक, असं त्याला वाटलं. आणि त्याचा लटकलेला चेहरा बघून आजूबाजूचे हसायला लागले. आणि एक माणूस म्हणाला, गर्लफ्रेंड वाटतं, ट्राय कर, हँडसम आहेस तू, नक्की पटेल. आणि रोहित म्हणाला, बायको आहे, गर्लफ्रेंड नाही. आणि मग तो माणूस म्हणाला, मग कठीण आहे, नवीन गर्लफ्रेंड पाठवणं खूप सोपं, पण रुसलेली बायको म्हणून फार अवघड. आणि रोहित म्हणाला, मग तुमच्यासोबत आहे ती कोण आहे. आणि तो माणूस म्हणाला, बायको रुसून माहेरी गेली, ही गर्लफ्रेंड आहे, तिला मनवण्यात टाईम वेस्ट कशाला करायचा, कंटाळून कंटाळून येईल परत, मग आहेच किती. आणि रोहितनं त्याच्यासमोर हातच जोडले आणि म्हणाला, नॉनसेन्स, लग्नाचा नुसता बाजार मांडून ठेवला आहे. आणि तो राणीच्या मागे निघाला. तोपर्यंत राणी रिक्षा पकडून गेली सुद्धा. आणि रोहित पुन्हा निराश झाला आणि त्याला राणीचा फार फार रागसुद्धा आला. आणि म्हणाला, आई शपथ, आता सापडली असते ना तावडी तर 2 कानाखाली ठेवून दिले असते तिच्या. इतक्यात त्याला मकरंदचा फोन आला आणि तो म्हणाला, ए रोहित, ये ना जरा इकडे. आणि रोहित रागात म्हणाला, कशाला. मकरंद म्हणाला, अरे ये तरी, तुझ्यासाठी सरप्राईज आहे.
रोहित मला, हे बघ मकरंद, आत्ताच सांगतो, पुन्हा काही फालतू आयडिया असेल ना तर मी तुम्हाला खूप मारीन, कारण तुमची एकही आयडिया काम करत नाही साल्यानं. आणि सिद्धू म्हणा, तू ये तरी. यावेळी आपल्याला राणी वहिनीला काहीच करायचं नाही, जे काही काम करायचं आहे ते तुझ्यावर करायचं आहे, त्यामुळे तुझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट व्हायला हवी की नाही, मग तू येच. आणि आपला रोहित तिकडं गेला, काय करणार. आणि मग सगळ्या मित्रांनी रोहितला एखादी सेक्सी हॉट ब्लू फिल्म दाखवायची आणि उत्तेजित करायचं असं ठरवलं होतं. आणि हा नवीनच प्रयोग ते त्याच्यावर करणार होते, कारण आजपर्यंत असलं काही रोहितनं बघितलं नव्हतं. आणि या मित्रांनी अजिबात त्याला काही दाखवलं नव्हतं, सगळं चोरून चोरून चालायचं. आणि रोहितला इतका गरम करायचा की तो थेट राणीच्या ब्लँकेटमध्ये घुसला पाहिजे. आणि मग तो राणी वहिनीला पटकन घरी आणणार म्हणजे आणणार, तिच्याशिवाय राहूच शकणारच नाही, असा त्यांचा प्लॅन होता. मग आता रोहित गेला आणि तिथून त्या सगळ्यांनी रोहितला एका खोलीत नेला. आणि रोहित म्हणाला, अरे काय चाललं आहे तुमचं. तसं त्यांनी तिथं ड्रिंकची सोय केली होती, चकना ठेवला होता आणि समोर लावली की हॉट सेक्सी ब्लू फिल्म. आणि समोरून आता खूप खूप मादक आवाज येत होते. आणि ते बघून बाकीच्या मित्रांमध्ये साग लागायला सुरुवात झाली आणि ते आपली छाती जोडायला लागले. आणि रोहितने त्याच्या पॅन्टच्या बेल्टला हात लावला. तसा मकरंद हसून म्हणाला, ए सिद्धू, आपला प्लॅन काम करतोय. भाड्या इथेच पॅन्ट काढायला लागला. टिंगू आता पिलेला होता आणि रोहितला म्हणाला, रोहित, अरे इथे नको पॅन्ट काढू, घरी जाऊन काढ बायकोसमोर. तसं रोहितनं कमरेचा बेल्ट काढला आणि प्रत्येकावर फेरावारानं 1 2 3 4 1 2 3 4 असं चौघांनाही बेल्टनं मारायला सुरुवात केली. आणि म्हणाला, तुमच्या आईच्या बिनशेपटाची माकडं नालायक साले, चला पळा इथून, नाहीतर स्वर्गात पाठवीन. तसं चौघंही बोंबलत बाहेर पळाले. आणि त्यांच्या प्लॅनचा रोहितने बँड वाजवून टाकला. तो टी व्हीसुद्धा फोडून टाकला आणि मला, नालायक, हलकट, किती असावं माणसानं हलकट, असलं सगळं बघायचं शी. आणि असले माझे मित्र, मला चोरून चोरून नक्कीच हे नेहमी बघत असणार हे सगळं, म्हणूनच इतके नालायक आहेत. असले मित्र असण्यापेक्षा नसलेले बरे. असं म्हणून त्यानं सरळ बॉटलच तोंडाला लावली आणि पिला आणि निघाला. राणी आता घरी जाऊन ते सगळं विसरून अभ्यास करत होती. आता खूप अंधार पडला होता आणि रोहितला तिचा खूप खूप राग आला होता. आणि त्यानं आता तिला नशेतच फोन केला आणि खूप खूप बडबडायला लागला. आणि तिचं वागणं त्याला अजिबात आवडलं नव्हतं. गाडीतनं खाली उतरला आणि नशेत तिच्याशी भांडायला लागला. तुला खूप माज आला आहे, तुला खूप ॲटिट्यूड आहे, तू मूर्ख आहेस, वगैरे वगैरे. आणि इतक्यात संग्राम तिथून निघाला होता. त्यानं त्याची गाडीही ओळखली आणि त्यालाही ओळखलं. आणि रोहित खूप पिलाय हे संग्राम राजेशिर्केच्या लक्षात आलं. आणि त्यानं पटकून त्याची माणसं बोलवून घेतली आणि म्हणाला, आज साला तावडीत सापडला. आणि रोहित राणीला इकडे म्हणाला, भांडून भांडून मग ठीक आहे, तुला नाही यायचं तर आजपासून तू मला मेली आणि मी तुला मेलो. राणीसुद्धा रागारागात म्हणाली, ठीक आहे, मी तुम्हाला मेले आणि तुम्ही मला मेला. आणि असं म्हणेपर्यंत रोहितच्या डोक्यात संग्रामच्या माणसांनी एक लाकूडच घातलं आणि रोहित ओरडून खाली पडला आणि त्याच्या हातातून त्याचा मोबाईलही खाली पडला. आणि आता फोन ठेवता ठेवता राणीनं ते ऐकलं. आणि आता तिला वाटलं की रोहित मुद्दाम करतोय. आता ते गुंड रोहितला मारत होते. रोहित पिलेला होता, त्यात राणी घरी येत नाही, त्याचं दुःख होतं आणि त्याचं कुठेच लक्ष नव्हतं, नाहीतर त्या गुंडांना त्यानं सहज लोळवलं असतं. पण संग्रामनं आता त्याला असा गाठला की त्याचे मित्रही सोबत नव्हते, तो एकटा होता, बेसावध होता. आणि ते रोहितच्या हातावरच वार करायचे, कारण हेच हात सारखे संग्रामला मारायचे म्हणून. आणि दांडक्यानं मारायचे. आणि संग्रामसुद्धा तिकडून म्हणायचा, हातावर मारा, हातावर. आणि रोहित ओरडायचा. राणीला ते ऐकायला यायचं की, पण राणीला वाटायचं तो मुद्दाम करतोय, मी पळत पळत जावं म्हणून. त्या दिवशी पण असंच नाटक केलं होतं. आणि नाही, आता मी यांची नाटकं सहन करणारच नाही आणि यांच्या नाटकांना भुलणार तर अजिबात नाही, असं म्हणून तिनं फोन कट केला. आणि संग्राम राजेशिर्केनं मात्र रोहितला बेशुद्ध होईपर्यंत मारलं आणि तिथून निघून गेला त्याचा बदला घेऊन. आणि रोहित त्या अंधारात एकटाच पडला. मग काही वेळानं घरून जानकीनं फोन केला आणि फोन वाजत होता, मात्र रोहित फोन उचलत नव्हता.
आणि जानकी काळजीत पडली. आणि इकडे राणी वैतागून म्हणाली, तुम्ही कितीही नाटकं करा, पण जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या तोंडानं म्हणत नाही की राणी मी तुझ्यावर प्रेम करतो, त्याशिवाय मी तुमच्याकडे येणार नाही.